सुस्वागत होतं. 10 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर कोळीवाडा मित्र मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आम्ही आपल्या समोर एक हास्यमय विनोदी नाटक सादर करीत आहोत. तर सदर नाटकाशी कोणाचाही वैयक्तिक संबंध नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व काही चुकल्यास क्षमस्व. होळी महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मम्मी, आजपासून माझी शाळेला सुट्टी. आता मला काय बोलायचं नाही गेल्या वर्षी. आधीच सांगतो तुला. हा काय करायचं ते कर. दे तुझा फोन दे मला. अगं दे लवकर. दिसभर आता तू घेऊनशी नको बसू. मी आता रमले, जरा बसते मी आता. त्या असला काम त्या सूरजला फोन लावतो. त्याने पण त्याच्या आजचा फोन घेतला असेल हातात. हॅलो सूरज, अरे ये लवकर. काय मोसम, काय झाली, काय डोंगर, पण तुमचा वावले आहे सिंगल. तेव्हा एकतरी पोरगी पटवू दे, एकतरी कटवू दे, नाही ते एका बुकसिप्टा पाठव कुठू दे. आपलं पॅटर्न आणि आपली वेगळी जागा काय का नाही मला काम रांगाच्या नाही तिथं मारशील फाईट नाही तेच करशील टाईट. लाल लाल गुलाब हिरो हिरो मोठे नाव माझं सूरज. गाणं वाटतं हो तुम्ही नाटक केलाय ते सूरज चव्हाणने केलाय गोलीगत. हे गाणं मचाएंगे नाचेंगे गोलीगत टपाटप ओपन येतात. हे ग चादर भिजव्या. काम तर थोडे ठिकाणाला पण कॉल करते. हॅलो हॅलो खोदर कुठं द्या. हॅलो. अरे आता नाही आणू शकत, घरात सगळी रान. अरे विजऱ्या काय बोलतोस काय तू. घरा ये पहिला तू. आयलो सर 2 मिनिटांत. चला चला आपला गेम चालू करू. Oh yeah. चला चला चला. Naughty America. No, does it better. काय बघतोस काय. काय नाही बाबू, काय नाही. बघ ग तू, आम्ही पबजी खेळतोय. काय अक्कल माझी पोरं आधी जरा बसून पण नाही देत. हे चला ग पबजी चालू कर. ये नको ये नको. माहिला सुगंधी चिकन डिनर मारला. स्वतःच जीवन असं करा आपल्याला संपवणारा जागे भूमीला संपला पाहिजे. काय तमाशा लावलाय ना तुम्ही. निघा घरांशी पहिला निघा. जावं बाहेर केला. चला लवकर आवडशी ती पक्की मारता मला. काय थोडं कुठं न्या. काल काय गटारांची घुस खाल्लीस. काय आवडा घालवास. भावांनो, नेहमी तयारीचा वातावरण आणि माणसं कधी बदलतात त्याचा भरोसाच नाही. तुला पाकिस्तानला पाठवायला लागेल. तुझ्या वाशाशी ते पाकिस्तानचा आतंकवादी ऐसच टपकतील. त्या मांगला ते सोड.
मोठ्या मी ऐकलंय तुझ्या आयटमचा वलावास पक्का भारी येते. तू एकदा घेऊन तर बघ तिचा वास, मग समजेल तुला. हे तुझं ऐकलं याची हिरोईन. बेगम मला तुझा वलावास. बाई गपरे पागल झालाय का? अगं दे ग याला तुझे बायले विटांचा वास. अरे छोट्या छोट्या बायला विटा नाही, बेला विटा आहे तो. हा तोच, मार याचे गांडीवर. पागला का पक्का नरकाचा वास मारते. पागल झालाय का? बाई चाललो मी घरात, नाहीतर मीच मरी नावार. ब्रेकअप झाल्यावर लग्न का नाही तर सिंबुल बाहेर येतो. मुलगी अशी पटवा ही बी म्हणली पाहिजे. काय आपला नवल देव आहे खतरनाक ओरिजिनल. जाऊ दे तिला, चल आपण गोट्या केलू. हे मोठ्या काढ बघ तुझ्या मोठे बाहेर. गांड्याच्या काय बोलतस काय? अरे त्या नाही खेळाच्या मोठ्या काढ बाहेर. हा 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 हे उडव ना, याची गोटी उडव. अरे ती गोटी नाही, ही गोटी बोललो मी. थांब थांब, मी उठी ते त्याला. बघ झायला बरा. आता बघ कशी गोटी उडीते. असलं काकूला लागली गोटी. ए बिनी जाऊया आणि त्या जागा आहे का फेलाची? अहो मामी तू माझी डॉल, मी तुझा गोडीगत मासा. पाण्यात आपण गोडीगत पावायचं. काय रे कोणता हुजरा काय बोलला? काय नाही काकू. थांब तुझ्या घरात जाऊन तुझ्या आसलाच नाव सांगते. या आत्ताच्या बायका सून म्हणून नाही आल्या ना आम्हाला सांगतात कवार केल्याचं न कवार नाही. चला ना वर्षी पटकन, आईली तर परत कटकट घालती. चला जाऊ रोया नानाच्या शेतावर. शेतांकाला पक्षी बुजाला का नारला काढायला? पक्षी नको, मी नारळ बी नको. काय र काय झालं? अरे त्या दिवशी आपले गावांचा तो आवली संत्या नारळाच्या झाडावर चढला न काय सांगू. नाना आयला ना मागशी दराला. मग काय झालं? मग कसला काय सरकला ना पाय त्याचा नानाला बघून. त्याच्या निवटी सोबत 2 कवटं बी वर्षी घासत आली ना खालपर्यंत. साप नाश झाला असेल ना? नास म्हणजे त्याचे मांडीवर बघ अजून डाग आहे त्या दिसाचा. नको जाऊ दे, विजय जागेवर जाऊ. चला मग आमच्या मैदानात जाऊ. हा चला जाऊ. सूरज जा त्या आसिफच्या दुकानाजवळ ना छोट्याची बॅट ना मोठ्याचा बॉल घेऊन शिये. हे थांब येत्या भागाला पण घेऊन शिये आणि लवकर ये जरा. माझ्यावर बसवलं ट्रॅप मला भेटली ती पुढच्या चौकात मला रे मला त्या दिवशी लय घाण झालो असतो पण नशिबाने सोबत होती माझी. चला ना खेळायला चालू करू.
मागं धर मागं धर. अगा तुला बॉल दर बोललो, तू काय धरतोस? अरे मला वाटलं माझा घर म्हणून मी माझा धरला. निघते जरा. मगच कसा धरतो मी याचा आता बॉल. नाना बॉल दे जरा तो. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. गाववाल्यांसमोर तू काय, तुझा बाप पण झुकील. अयो कैसा बोलता है, चलो निकलो इधर से. आम्हाला निकलो बोलतस, तू निघ रांडच्या. आमचे बापाशी जागा आहे. अयो जगह थी अभी मेरी है, मैंने खरीद ली है जगह. थांब, तू ऐसा ना ऐकणार. थांब, माझ्या आसला घेऊनशी आलो. आये आवर ये लवकर. यो बघ काय बोलते. अरे हो, आलू आलू. यो रांडाचा बघ काय बोलते. आपली जागा नाही, त्याची जागा आहे ती. काय राग माशा, काय बोललास? अयो अम्मा मेरे पास पेपर है, इसकी आदत ने ये जगह बेच दी मुझे. काय? थांब, तिला बोलूनच घेते आवाज. काय झालं? तुम्ही आत्ताच्या आता भांडुपला या. आयलो घे वासपट. थांब, तुझ्या बापासला पण बोलिते. हॅलो, काय करेस मग? काय जायला? बाबा यांना फोन द्या पहिला तुम्ही. तुझा नवरा नेमकं टाकतंय. सांग काय जायला मला ते. तुम्ही आपल्या भांडूपच्या जागेवर या पहिला. आयलो चल. मला दूरचे दूर गोदी मी नाही केली. मला दूरचे बाबा कवरी दमली बघ मी. तुम्ही नवरे लावून दिली मला. बाय तुझी गावान 1000 लपडी, तुला दूरचे दूर नाही, मग काय डेंग्यावर देतील. चुका करमाशा तुम्ही गावाशी मी बघते काय ते. जातो जिथे तिथे त्यांच्या पिणे झाली, गावाच्या आपल्या चर्चा झाली, डिमन आली. आपल्या नावाला डिमन खाऊन खाऊन आली. आपलं वायलं हिलीव झालं खाऊन होते. आम्ही नादच केलाय ते गोळी द्या. जरक्यू मुक्ती काहीच नाही. जेवण करा भावांनो. तुम्ही निघा पहिल्या वर्षी नाही तर पक्क चोपतील तुम्हाला. चला रे आपण जाऊ. चला घराचा फोनवर गेम खेळ. काय फोनवर गेम खेळू. मोठ्या चला आम्ही जातो घरात. तुमची लपरी तुम्हीच बघा. अयो भाई बोलना मत, तूने ही जगह भेजी थी मुझे. आराम से कर. काय पोरी काय जायला? बाबा आपली जागा ताईने इकली. हे घर आहे? हो खरं आहे. लो मोठ्या, याला नुसतं खेळायला पाहिजे. ये आवाज ये. घरात बसवाय नाही मेल्याला. हे थांब ग, त्याला कला मारतास? त्याची काय चूक आहे यार? हिने मला न याच्या बापासला गंडवून आमच्या सह्या घेतल्या, न जागाही केली, न त्याच्या या बिचाऱ्याची काय चूक? सुट्ट्या पडल्यावर पोरं खेळणार नाही, मग काय करतील? खेळायला गेला का काय ना काही कंप्लेंट घेऊन येते यो. अगो वय यायचं मस्ती करायचं. त्याचं पण जागा ट्रेलर कावर आता खेळायला. 1-2 मैदान आहात बस. त्यावर बी आपलीच गाववाली गाड्या नेऊनची लावतील. मग पोरांचो खेळाचा तरी कवार. आपली जागा होती खेळायला, त्या बाईनी टिकून टाकली. माझ्या जागेचं मी काय पण करीन. हो घे तुझी जागा. माझ्या बिचारा पोराचा लय फायदा घेतला तुम्ही. तो पण टेन्शन मध्ये असतंय. काय नाही त्याला. काय तो नवीन प्रकार आलाय काय माहित. ब्रेक देतात म्हणे कामावर.
बिचारा 6 महिने झाले घरा नाही तो. मध्ये आपल्या तवरच्या समाजसेवकांनी 90 फीटच्या मैदानात प्रोग्राम भरला होता 10 दिवसाचा. तर माझा पोरा गेला होता त्याच्या जवळ की मला एक वडापावची गाडी लावू दे 10 दिवसासाठी. तर तो समाजसेवक बोलते दिवसाचे 1500 रुपये दे मला. तर तो हे सर्व सांगित होता मला. हो बाबा. मीच त्याला बोललो नको जाऊ म्हणून. हे कैसा समाजसेवक. काय गरज नाही आपल्याला कोणाची. आणि तू आवृषी होतीस. तुला आपल्या पाटकावर ट्रेन बघायला नेवाचू. आपल्या जत्रेन खांद्यावर बसून तुला जत्रा फिरवाचू. वर्षावर्षी चालत तुला बायांच्या मंदिरात पाया पडायला नेवाचू. तरी तुझी आज मला बोलाची आवरेकाला राग करतास तिचे. पण मी बोलाचू तिला. माझ्या पोरापेक्षा माझी पोरीच मला पक्की प्यारी आहे. तिच्यासाठी काय पण. मग सांग मला मी कवा चुकलो तुला प्रेम करायला. तू हे दिस दाखवतेस आम्हाला. मला माफ कर. मी जाम चुकीची वागली सगळ्यांशी. मी जागेचा अर्धा हिस्सा माझ्या भावासला नक्की देईन. जे झालं ते झालं. पण तुला तुझी चूक समजली ना बस. तर माझ्या गावकऱ्यांना एक विनंती आहे का विचार करा. आपले पुढच्या पिढीला खरंच जागा देतील का खेळायला. पहिला पोरं सुट्ट्या पडली की आवाजची धावत तवाची धावत. न तो आता दिसभर नाचका फोन घेऊनची बसतात. न आपले समाजसेवक हे खरंच आपले आहात का ते फक्त त्यांच्या तिजोरीभराच्या कामाचे आहात. ह्यो विचार तुम्ही करा न तुम्हीच ठरवा कोण बरोबर न कोण चुकीचा. बाबा मला बी एक गोष्ट सांगायची आहे आपल्या गाववाल्यांना. आता काय सगळ्या जमिनी विमिनी इकल्या. फक्त आता आपल्या भाषेला ऐकू नका म्हणजे जाईल. न बाहेरची लोक तुमची भाषा पण शिकतील न तुमचा दौरा पण शिकतील. न तुम्ही बोलशाल भाभी आओ हमारे घर शादी है धौला गाना है. आपल्या बायका काय नुसत्या 5-5 न 10-10 हजाराचा मेकअप करून नुसत्या मिरवितील. मेकअप सोबत नवीन काहीतरी घेवायचा ना जुन्याला सोबत घेऊन चालायचा. तेव्हा काम फिट आहे. नाहीतर आपली भाषा खपली तर काय नाही. पहिला काय वट होती आग्रकोल्यांची. नुसता एकच शब्द भारी होता. काय र काय झालं हे ऐकूनच बाहेरची लोक कापाची. ना आता बाहेरची लोक येऊन आपल्याला बोलतात क्या आहे रे तेरा इधर. ना आपण गप्प बसतो. तो कसा बोलला मला. या सगळं झालं कसं मुले. बाहेरच्या लोकांना तुम्ही मान दिला जमिनी दिल्या. आपल्या लोकांची जमिनी दिल्या ना आपण तिथं नोकर म्हणून काम करता. जमिनी देताना ओपन अग्रीमेंट लिहून घ्या. तुमचे मुलं आमच्या गावांच्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. नाहीतर आपली जागा ना आपणच तिथं नोकर म्हणून राबतोय ऐसा होय. आपण राजे आहोत. ही मुंबई पूर्ण आपल्या आगरी कोल्यांची आहे. अगं जाऊ दे बाय कोणाला सांगतास. सर्व सारखीच एके कानाशी ऐकतील न दुसऱ्या कानाशी सोडतील. चला जाऊ आपण सर्वे करा. दहा वर्षानंतर ए बाय ए काकू माझे पोराचे आपले गोट्याचे लग्नाला या सगळी. चला रे लवकर. नवरी मुलीला बोलवा म्हटलं एवढा कसं नाही. हो बस द्या तो माईक आवाज. तोपर्यंत मी एक गाणं बोलते. गोट्या उभा मंडपात गीता दूर न होती पात. गोट्या उभा मंडपात गीता दूर न होती पात. तिनं हल्लावरा भात धावत गेली संडासात. तिनं हल्लावरा भात धावत गेली संडासात. हे चूक पाडला. चला रे लवकर. नवरी मुलगी संडावरून बाहेर येतात. तिला घेऊन ये लवकर.